झोपडपट्टीमध्ये इथे एका गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला। सागर वैद्य आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सागर, काय माहिती आहे? मयुरेश, पाऊण तासापूर्वी ही घटना घडली। पिंपळगाव बसवंत मध्ये पवननगर झोपडपट्टी परिसर आहे। या ठिकाणी असलेल्या एका झोपडपट्टीमध्ये गॅस सिलेंडरचा एक मोठा स्फोट झाला आणि त्याच्यामध्ये 3 जण जे आहेत ते गंभीररित्या भाजलेले आहेत। ज्यातल्या 2 मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती पोलिसांकडून मिळते आणि एक जण जो आहे तो अत्यवस्थ आहे, ज्याला नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयाकडे आता हलवण्यात आलेलं आहे। दुसरी विशेष म्हणजे ही जी झोपडपट्टी आहे इथे साधारणतः 150च्या आसपास झोपड्या आहेत आणि ज्यावेळेस हा स्फोट झाला त्यावेळेस आजूबाजूच्या झोपडपट्ट्यांनाही आगीचा धोका निर्माण झाला होता। आगीचे लोळ उठत होते, परंतु सुदैवानं वेळीच अग्निशमन दलाचे जवळजवळ 5 ते 6 बंब या ठिकाणी पोहोचले आणि 2 झोपडपट्ट्या फक्त या स्फोटामध्ये जळालेल्या आहेत। इतर झोपडपट्ट्या ज्या आहेत त्या सुरक्षित आहेत, तिथले लोकही सुरक्षित आहेत, परंतु याच्यामध्ये 2 मात्र जीव गेलाय। धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।